नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. हे बघा, आपण अस्तर घेतले, उंची घेतली 13.5, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार झाल्यानंतर कोपऱ्यातून मोजायचं 1.25 इंच अंतर. 1.25 इंच अंतर मोजल्यानंतर इथे मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा घ्यायचा आहे आपल्याला 9.5 इंचाचा. गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंचाची. आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. नंतर ह्याप्रमाणे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. बघा, आकार दिल्यानंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हास. कॅनव्हास डबल फोल्ड करायचं. बंद बाजूकडे करायची. वरतून गळ्याच्या बाजूने अगदी व्यवस्थित ठेवायचं आणि कॅनव्हास ओपन करून तिथे एक पिन लावून घ्यायची. जो गळा आपण कपड्यावर उमटवला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा उमटवून घ्यायचा आहे. नंतर पिन काढून घ्यायची आहे. सेंटरला एक रेष मारून घ्यायची. पुन्हा डबल फोल्ड घरी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ती गळ्याची जी रेष आहे ती उमटवून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, परफेक्ट असा आपला गळा तयार होतो. बघा, जी रेष आपण मारली तिच्या साईडनी साधारण 1 इंच अंतर ठेवायचं आणि कट करायचं. बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं. इथे सेंटरला एक नॉचेस देऊन द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा अस्तरवरती ठेवायचं असतं तेव्हा ते सोपं पडतं. मोंड्याचा आकारसुद्धा कट करून घ्यायचा. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवायचं. मोंड्याची बाजू कट करून घ्यायची आहे. नंतर पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला जो सेंटर काढला त्या सेंटरवरती आपल्याला ठेवायचं कॅनव्हास. बरोबर सेंटरला सेंटर लावायचा आणि इथे एक पिन लावून घ्यायची. खालीसुद्धा सेंटर व्यवस्थित बघून तिथे पण पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली त्या रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आतमधला जो भाग आहे कॅनव्हासचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे. नंतर द्यायचे आपल्याला नॉचेस. नॉचेस दिल्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास आपल्याला मध्ये पलटी मारायचं आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी मारून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची, म्हणजे आपला प्रॉपर गळा तयार होतो. बघा, आपला अगदी व्यवस्थित असा गळा तयार झाला. कपड्याला पलटी मारायची आणि अस्तर आणि पीस हे आपल्याला सगळीकडनं असं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. बघा, जो उरलेला जो कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बाहेर जो कपडा आपल्याला दिसतो तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत.
टक्ससाठी खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच अशी आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे। नंतर आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। त्याच्या आधी आपण इथे एक मार्किंग करून घ्यायची बघा ह्याप्रमाणे, आणि आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। आता त्याच्यासाठी आपण पट्टी घेतली, छोटे छोटे 2 तुकडे म्हणून त्याला जॉईंट दिला। जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे, म्हणजे पट्टीला फिनिशिंग येते, आणि पट्टी एक बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची। नंतर ती अशी वरतून ठेवून आणि आपल्याला जॉईंट करून घ्यायची। दोघी प्लेटच्या मध्ये जर आलं की एक आपल्याला पट्टीला चुनी टाकून द्यायची, त्याच्यावरती द्यायची दाबटीप। दाबटीप झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती आपल्याला मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला आता लेस घ्यायची। तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता, आपण ही लेस इथे वापरणार आहे। जितकी पाहिजे तितकी लेस आपण घेतली आणि इथे आपल्याला लेस लावायला सुरू करायची। रेषेपर्यंत आलं की तिथे लेस कट करायची आणि त्याच्या शेजारी साधारण 1/2 इंच अंतर सोडून पुन्हा एक आपल्याला तिथे लावून घ्यायची बघा। याचप्रमाणे आपण ह्या बाजूने सुद्धा लेस लावून घेणार आहे। इथे सुद्धा आपण त्या रेषेपर्यंत आल्यावर लेस कट करून घेतली आणि पुन्हा 1/2 इंच अंतर सोडून इथे आपण लेस लावायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आपल्याला आता हा कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतलाय, साधारण 2.5 बाय 2.5 चे आपण तुकडे घेतलेले आहेत बघा। ह्याप्रमाणे आपल्याला ती डिझाईन बनवायची आहे। अशा आपण बनवून घ्यायची डिझाईन भरपूर सारी। आणि इथे आपण जी रेष मारली त्या रेषेवरती आपल्याला हे लावायला सुरुवात करायची। पूर्ण डिझाईन याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची आहे। बघा आपली डिझाईन लावून झाली, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे। जी लेस आपण गळ्याला तिथे वरती वापरली तीच लेस आपल्याला इथे वापरायची आहे, म्हणजे छान दिसेल। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झाली। आता आपल्याला लटकन बनवायचे। बघा ह्याप्रमाणे आपण लटकनला कपडा कापून घेतलेला आहे। जी गोल बाजू आहे तिला शिलाई मारून घ्यायची, त्याच्यावरती द्यायची दाबटीप। बघा ह्याप्रमाणे लटकन आपल्याला बनवायचे। अगदी सोपे आणि सुंदर असे लटकन आहे। त्याच्यावरती सुद्धा आपण एक लेस लावून घेऊ। जी आपण गळ्याला लेस वापरली तीच लेस आपण इथे लावणार आहे। लेस लावली की लटकनला आणखी सुंदर असा लुक तयार होतो, त्याच्यामुळे आपण इथे लेस लावून घेऊया। आणि ह्याप्रमाणे आपल्याला ते शिवून घ्यायचे। बघा सुंदर असे लटकन आपले कमी वेळात तयार झाले।
साधारण वरतून 2.5 इंच अंतर सोडून द्यायचं आणि तिथे आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण घ्यायचा आता सुई दोरा आणि मणी. सगळ्या पाकळ्यांना आपल्याला ह्याप्रमाणे असे मणी लावून घ्यायचे आहेत. बघा सगळे मणी आपण असे लावणार आहे. सर्व मणी आपले लावून झाले मैत्रिणींनो आणि पूर्ण डिझाईन आपली तयार झाली. तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करायचं आहे. असं वाटलं आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.